तुम्ही ऐकलं आता समीरजी काय मांडणी केली विरोधकांनी. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाला झळ बसू नये त्या ह्याची, याच्यासाठी नेमकं काय केलं जातंय? कारण आत्ता बातम्या वेगवेगळ्या येत आहेत, मिसइन्फॉर्मेशन सुद्धा त्याच्यातल्या असू शकते. गॅसच्या बद्दल आहे, पेट्रोलच्या बद्दल आहे, काही दिवसापूर्वी पेट्रोलबद्दल सुद्धा आलं. वस्तुस्थिती काय आहे? तुम्ही कसं आश्वस्त करताय देशातल्या जनतेला या संकटाच्या काळात? बघा विलासजी, पहिले तर मी असं सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टीतर्फे की आपल्या देशात कुठे पण पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा तुटवडा आहे किंवा असं भासवण्याचा जो प्रयत्न काँग्रेस पार्टी करते तो खोटा दुष्प्रचार आहे. हां. आज भारतामध्ये सगळीकडे पेट्रोल, डिझेल प्रत्येक पेट्रोल पंपवर अवेलेबल आहे. आज नाही 12 वर्षापासून तसं अवेलेबल आहे. हं. दुसरी गोष्ट अशी आहे की आज भारताची अर्थव्यवस्थेचं तुम्हाला समजून घ्यावं लागेल का हा महागाईचा बडका भारतात उडणार नाहीये. एक हं. तर भारताची अर्थव्यवस्था सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इन द वर्ल्ड, जगातली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग आहे. बरं. 7.4 नी ती ग्रो करते आहे. याच्यात सगळ्यात महत्वाचा आहे जो महागाईचा दर आहे तो सगळ्यात खालच्या स्तराला आहे. म्हणजे हां. गेल्या 20-25 वर्षातला सगळ्यात खालच्या स्तराला हा महागाईचा दर आहे. हं. आज आपण हेडलाईन इन्फ्लेशन जर पाहिलं जानेवारी 2026 ची प्रेस रिलीज आहे. हं. त्याच्यात 1.8 आपलं हेडलाईन इन्फ्लेशन होतं. बरं. आज मला सांगा की आज ऑइलच्या प्राइसेसमध्ये असं म्हणतात की 10% जर क्रूड वाढलं तर तुमच्या इन्फ्लेशनवर साधारण 30 बेसिस पॉइंटचा फरक पडतो. तर हं. आज आणि जर तो पूर्णच्या पूर्ण कन्झ्युमरला पास ऑन केला तर आज क्रूड ऑइल वाढलं तरी सरकारी ऑइल कंपन्यांनी ते काही कन्झ्युमरवर पास ऑन केलेलं नाहीये. हाच सिनारिओ होता रशिया युक्रेन पण हे वॉरच्या किती वेळेला. दिवस ते करू शकतील असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मी मला एक सामान्य माणसाच्या मनातली ती भावना आहे आणि मला वाटतं एकदा आपण प्रेक्षकांना सांगूया ते, की हे काय तुम्ही जे सांगताय ते अगदी सोप्या पद्धतीने मला प्रेक्षकांना सांगू देत, की हे काय तुम्ही सांगताय? ते असं म्हणतात, की बऱ्याचदा आता मागच्या काही काळामध्ये क्रूड ऑइलचे दर जेव्हा कमी झाले, तेव्हा थेट इफेक्ट हा ग्राहकाला मिळाला नव्हता. त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात एक गंगाजळी निर्माण झाली आणि ती गंगाजळी देशासाठी वापरली गेली. आता कदाचित हे वाढल्यानंतर एकदम ग्राहकांवर जसा फायदा दिला गेला नाही, अगदी तशाच प्रकारे हा जो तोटा होतोय तो सुद्धा त्याच गंगाजळीतून भरून काढला जाणार आहे. म्हणून हे आकडे स्थिर आहेत आता असं ते सांगतायत. प्लीज. नाही, मला विलास अजून सांगायचं आहे की जो महागाईचा दर आहे भारतात हा हं. जगभरात सगळ्यात कमी आहे. तर बरं. थोडी थोडी महागाई जरी वाढली तरी ती रिझर्व्ह बँकेचे जे दर असतात ते 6% हायेस्ट कॅप असते, 2% मिनिमम कॅप असते. तर आपण त्याच्या सुद्धा खाली आहे. तर थोडा बहुत महागाईचा दर वाढणार नाहीच. पण जरी वाढला तरी भारताला कुठेही त्याची झळ पोचणार नाही. याच्यात 2-3 महत्वाची कारणं अशी आहे की आज इन्कम टॅक्समध्ये कपात झाल्यामुळे लोकांच्या हातात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर डिस्पोजेबल इन्कम त्यांना जास्ती इन्कम आलाय. जीएसटीचे रिफॉर्म झाल्यामुळे जीएसटीचे दर कमी केल्यामुळे सप्टेंबर 25 मध्ये सुद्धा त्यांना बराचसा फायदा झाला. तर आपल्या इथे महागाई हा विषय सध्या नाहीच आहे कारण गेले 10 वर्षातला जो आहे सगळ्यात खाली दर आहे. थोडी बहुत महागाई मी असं म्हणू इच्छितो की आज आम्हाला असं वाटतं की 110 ते 100 ते 110 प्रति बॅरल हा क्रूडचा रेट राहील. जर तो 130 कन्सिस्टंटली राहिला तर थोडी बहुत महागाई वाढेल. पण ती महागाई आज इतक्या खालच्या स्तराला आहे की ते कोणाला सामान्य जनतेला कळणार सुद्धा नाही की ती महागाई वाढली आहे किंवा नाही वाढली आहे. ते फक्त स्टॅटिस्टिक्स मध्ये वाढेल. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की नाही, रशियन नाही. ऑइल प्लीज, प्लीज. मी 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 थोडंसं थांबवतो. जेव्हा आज गॅस ₹60 नी महागला, तेव्हा ते स्टॅटिस्टिक कसं असेल मला सांगा ना? ते केवळ स्टॅटिस्टिक्समध्ये कसं वाढेल? ते तर सामान्य ग्राहकाला ₹60 द्यावे लागतील ना प्रत्येक सिलेंडरवरती. नाही, मी तुम्हाला तेच सांगतो. हां. ₹60 त्याला द्यावे लागतील सामान्य ग्राहकाला. पण जर आज तुम्ही असं बघितलं की एका सामान्य घरात वर्षाला 4 ते 5 सिलेंडर घेतल्या जातात साधारण. तर वर्षाकाठी त्याला ₹300 चा वाढीव राहणार आहे. पण बाकीचे फूड इन्फ्लेशन आहे किंवा बाकीची जी स्वस्ताई झाल्यामुळे त्याला त्याचा फटका बसत नाहीये. आज प्रत्येक सामान्य माणसाच्या हातात जास्ती पैसा सरकारने दिलाय सगळ्या गोष्टींची त्यांना अवेलेबिलिटी करून की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असो, किसान सन्मान निधी असो, गरीब कल्याण निधी असो. तर याच्यामुळे गरीबच्या गरीब माणसाला याचा फटका असा मोठ्या प्रमाणावर काही बसणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट रशियन ऑइल बद्दल जे आज म्हणतात आहे, 2025 मध्ये भारताने जवळपास 85 मिलियन जे घेतलाय ते रशियन ऑइल घेतलाय. जवळपास 35% रशियन ऑइल घेतलाय. आज सुद्धा आम्ही 25 ते 30% च्या मध्ये रशियन ऑइल घेतोय. तर भारत आज 40 देशातनं ऑइल आयात करतोय.
आणि तुम्ही तुमच्या ओपनिंग रिमार्क्स मध्ये जसं सांगितलं की आज 50 ते 60 दिवसाचा आपला स्टॉक आहे, तो म्हणजे बफर स्टॉक आहे, तो काही आज ट्रिगर नाही, म्हणजे आज त्याला काही वापरणार नाही आपण, कारण बर आपल्याकडे आयात होते, आपल्याकडे जे रिफायनरीज आहे त्याची कॅपॅसिटी देशात लागणाऱ्या इंधनापेक्षा जास्ती आहे. त्याच्यामुळे कुठेही मला असं वाटतं हे सेन्सेशन क्रिएट करण्यासाठी काँग्रेस पार्टी जनतेच्या मनात एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि जनतेला घाबरवायचा प्रयत्न करते. भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदींजीच्या नेतृत्वात सक्षम आहे. आमचे ठीक आहे अर्थमंत्री ठीक आहे एक मुद्दा विलासजी, हा कोविड पण जर भारताची अर्थव्यवस्था जे फायनान्शियल पॅकेज आपण दिलं होतं ते जगभरात सगळ्यात उत्तम ठरलं. जगात लोकांनी नोटा छापून आपल्या अर्थव्यवस्थेला सपोर्ट केला आणि तिथे त्याच्यानंतर खूप महागाई वाढली आणि आपण तसं न केल्यामुळे आपली इकॉनॉमी आजही चांगल्या रेटनी ग्रो करते. हा भारताच्या लिडरशिपचा फरक आणि जगातल्या लिडरशिपचा फरक आहे. ठीक आहे. आपल्यासोबत देवळणकर सर आहे.